मित्रमैत्रिणींनो, कॉकरोच जनता पार्टी आता राहुल गांधी यांचं समर्थन करत असताना दिसते आहे. तुम्हाला माहिती असेल की जेव्हापासून कॉकरोच जनता पार्टी नावाचं पेज सोशल मीडियावर तयार झालं, तेव्हापासून काही एक वर्ग होता की जो हे म्हणत होता की हे CJPचे लोक हे संघाचे लोक आहेत, हे भाजपला मदतच करणारे लोक आहेत, यांनी भाजपचाच फायदा होणार आहे आणि त्यांच्यावर म्हणून डाऊटच घ्या, सावध राहा, सामील होऊ नका, असं सगळं काही लोक बोलत होते. आता काही लोक कोण आहे त्यांची नावं मला तुम्ही कमेंट करून सांगा. हे बोलत असतानाच आज तुम्ही बघत असाल तर कॉकरोच जनता पार्टीचे जे प्रमुख प्रवक्ते आहेत सौरव दास यांनी राहुल गांधी यांचा संसदेमधलं भाषण हे ट्विटरला शेअर केलेलं आहे. आणि शेअर करत जे राहुल गांधी बोलत आहेत तेच आपल्यालाही म्हणायचं आहे, म्हणजे आपण राहुल गांधी यांच्या या मताच्या सोबत आहोत असंच यांनी याच्यातनं दाखवून दिलेलं आहे. काय ट्विट होतं आणि राहुल गांधी काय म्हणत होते याच्यामध्ये? आता हे जे तुम्हाला शेजारी ट्विट दिसतंय त्याच्यामध्ये खाली राहुल गांधी यांचा व्हिडिओ दिसतोय, जो संसदेमधला व्हिडिओ आहे. काल राहुल गांधी संसदेत हे म्हणत होते की 20 जुलैला ज्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला, ज्या विद्यार्थ्यांवर पॅलेट गन्स वापरल्या गेल्या, इलेक्ट्रिक गन वापरल्या गेल्या, प्लास्टिकचे छर्रे असलेल्या गन वापरल्या गेल्या, या सगळ्याची जबाबदारी ही गृह मंत्रालयाची आहे. गृह मंत्रालयाच्या आदेशाशिवाय अशा गोष्टी घडत नाही. आम्ही सुद्धा सरकार चालवलं आहे, आम्हालासुद्धा माहिती आहे की ही प्रोसेस काय आहे आणि त्यामुळे गृहमंत्री दोषी आहेत. गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, गृहमंत्र्यांनी संसदेत यायला पाहिजे आणि संसदेमध्ये येऊन त्यांनी या देशाच्या तरुणांना माफी मागितली पाहिजे. हे शब्द राहुल गांधी यांचे होते. शिवाय राहुल गांधी हे सुद्धा बोलले याच व्हिडिओमध्ये की मी गृहमंत्र्यांना पाहिलं, ते कारमध्ये बसलेले होते, थरथर कापत होते, अक्षरशः घाबरत होते, कारण की 20 तारखेला त्यांनी जे काही केलं त्याबद्दल त्यांना देशातला तरुण प्रश्न विचारतो आहे, प्रश्न विचारणार आहे आणि त्यांची जबाबदारी त्यांना घ्यावी लागेल, म्हणून ते घाबरत होते. असं सगळं या भाषणात राहुल गांधी बोलत होते. आणि हेच राहुल गांधी यांचं भाषण सौरव दास यांनी आज रीशेअर केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये सौरव दास कॉकरोच जनता पार्टीचे काय म्हणत आहेत बघा. दिस रेजेस सिरियस कन्सर्न अबाउट द होम मिनिस्टर्स रोल. राहुल गांधी जे बोलत आहेत त्यामुळे गृह मंत्रालयाचा रोल काय आहे, गृह मंत्रालयाची जबाबदारी काय आहे याच्याबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित होतात. 20 जुलै पोलीस ब्रुटॅलिटी केस, 20 जुलैला जी पोलिसांची ब्रुटॅलिटी झाली त्या केसमध्ये गृह मंत्रालयाची जबाबदारी काय आहे हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे असं ते म्हणत आहेत. थोडक्यात 20 जुलैला जे सगळं मारहाण झाली, त्रास दिला गेला विद्यार्थ्यांना, त्याच्यामध्ये गृह मंत्रालय हेच जे आहे ते यांनी आता उत्तर द्यायला पाहिजे असं सौरव दास म्हणत आहेत. पुढे ते लिहित आहेत, ही मस्ट बी हेल्ड अकाउंटेबल. ही म्हणजे होम मिनिस्टर. होम मिनिस्टर यांनी जबाबदारी घेतली पाहिजे. होम मिनिस्टर यांनाच जबाबदार ठरवलं पाहिजे. मस्ट बी हेल्ड अकाउंटेबल. एव्हरी लाईफ इज प्रेशियस. प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य हे प्रेशियस आहे. म्हणून काहींचे पाय तुटले, काहींचा डोळा निकामी झाला आहे, काहीचा कान तुटला आहे, अनेक लोकांचे अवयव जे आहेत त्यांनी फ्रॅक्चर केलेले आहेत, पाय तोडले, हात तोडलेले आहेत, डोके फोडलेले आहेत आणि या सगळ्यांचं आयुष्य प्रेशियस आहे. हे काय गुन्हेगार नव्हते, निष्पाप विद्यार्थी होते, आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर आलेले लोक होते, त्यामुळे त्यांचं आयुष्य प्रेशियस आहे असं हे म्हणत आहेत. अ स्टुडंट लॉस्ट हिज विजन. एका विद्यार्थ्यांनी आपली विजन घालवली आहे फॉर लाईफ ॲट द होम मिनिस्टर्स ऑर्डर. हे महत्त्वाचं वाक्य आहे. अ स्टुडंट लॉस्ट हिज विजन फॉर लाईफ ॲट द होम मिनिस्टर्स ऑर्डर. गृह मंत्रालयाच्या आदेशामुळे एका विद्यार्थ्याचा डोळा गेलेला आहे. आयुष्यभरासाठी हा डोळा गेलेला आहे गृह मंत्रालयाच्या ऑर्डरमुळे. त्यामुळे डायरेक्ट इथे सुद्धा होम मिनिस्टरला यांनी जबाबदार धरलं आहे. जे राहुल गांधी गेल्या 4 दिवसापासून संसदेत करत आहे, प्रेस कॉन्फरन्स घेऊन पण त्यांनी तेच केलेलं आहे. आणि ते म्हणत आहेत ॲन्सर नाऊ, आता उत्तर द्या. म्हणजे थोडक्यात राहुल गांधी यांची जी मागणी आहे, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, त्याच मागणीला धरून हे सुद्धा बोलत आहे. काल त्यांचे जे दुसरे प्रवक्ते आहेत आशुतोष यांनी सुद्धा सांगितलं की अँटी पेपर लीक बिल आलं, पण ह्या बिलामध्ये
पेपर लीक झाल्यावर काय करायचं हे सांगितलं आहे की पेपर लीक झाला तर आम्ही 10 कोटीचं सजा, इतके वर्ष जेल सगळं दिलं. ते म्हणाले अहो ही प्रोसेस ट्रान्सपरंट व्हावी, पेपर लीक होऊ नये म्हणून काय करता येईल है ना, टेक्निकल लेवलला काय करता येईल, तुमच्या ॲडमिनिस्ट्रेशन लेवलला काय करता येईल, काय पद्धतीने सावधानी बाळगता येईल, कोणी कुणाला द्यावा, कोणी कसा पेपर सेट करावा याच्याविषयी कायद्यात काहीच नाही दिलेलं आहे. म्हणजे पेपर लीक झाल्यावर तुम्ही शिक्षा देणार आणि यंत्रणा तर अशी आहे की त्या माणसाने पेपर लीक झाला नाही, त्याचे पुरावे सापडले नाही असं म्हणून कोणाला निर्दोष सोडता येतं. मागच्या वर्षीचा जो पेपर लीकचा मास्टर माइंड होता, संजीव मुखियाल त्याचं नाव, 2024 नीट पेपर फुटीचा मास्टर माइंड, त्याला CBIने 5 दिवसापूर्वी क्लीन चिट दिलेली आहे. म्हणजे काय त्याला 10 कोटी भरावं लागणार नाही आणि काही नाही. त्यामुळे आशुतोष म्हणाले की याच्यामध्ये अजून स्ट्रॉंग गोष्टी असायला पाहिजे होत्या आणि जर तुम्हाला करायच्या नसतील तर आम्ही आंदोलन करू. ते तर डायरेक्ट म्हटले याच्यानंतर झालेलं आंदोलन हे आधीच्या आंदोलनापेक्षाही कैक पटीने मोठं असेल. मग थोडक्यात तुम्ही बघत असाल, इकडून राहुल गांधी प्रश्न उपस्थित करताय, संसदेमध्ये वेगवेगळे विरोधी पक्ष प्रश्न उपस्थित करताय, कॉक्रोच जनता पार्टीचे जे प्रमुख लोक आहेत ते सुद्धा हेच बोलत आहेत. आज अभिजित दिपके यांचं सुद्धा मी मीडियाचं बाईट ऐकलं आहे. ते सुद्धा म्हणत आहेत की आम्ही सगळे विरोधातले लोक एक आहोत आणि आम्हाला या सगळ्या लोकांना जे आहे ते प्रश्न विचारायचे आहेत, चुकीच्या लोकांना खाली खेचायचं आहे. त्यामुळे मित्र म्हणते आता लक्षात येते की हे सगळं जे काय आहे ते कुठे जाणार आहे. आणि तेही लोक की जे म्हणत होते की हे भाजपचेच लोक आहेत, अरे तुम्ही असं नाही म्हणू शकत ना. त्याच्यातले समजा 1-2 लोकांवर तुम्हाला डाऊट असेल, तुम्ही म्हणताय की हे अण्णासारखंच आंदोलन होणार आहे, हे मोदींना वाचवणारं आंदोलन होणार आहे. कसं काय अण्णासारखं आंदोलन होईल? अण्णा हजारे हे काँग्रेससोबत लढत होते, हे डेमोक्रेटिक म्हणजे लोकशाहीवादी पक्षासोबत लढत होते. हे काँग्रेस एक लोकशाही मांडणारं होतं. त्यांना दिसत होतं की हे आंदोलनाला काही अर्थ नाही आहे, कारण ते कोळसा घोटाळा म्हणून बोंबलत होते. ते कोळसा घोटाळा कालच काहीच सापडलं नाही, 2G स्पेक्ट्रम घोटाळा काहीच सापडलं नाही, एक काही माणूसाला जेल नाही झाली 12 वर्षात. त्याच्यावर त्या अण्णांनी आंदोलन केलं होतं. बरं, तेव्हाच्या सरकारने मान्यही केलं त्यांचं काय की बाबा आंदोलन करा. त्यांना पाणी पुरवलं, लाईट पुरवलं, सगळं पुरवलं त्यांना. आजच्यासारखं खाण्याची आबाळ, पाण्याची आबाळ नाही केली. त्यामुळे अण्णा हजारे भाजपसोबत नव्हते लढत, हुकुमशहासोबत नव्हते लढत, एका लोकशाहीवादी पक्षासोबत लढत होते. आणि लोकशाहीमध्ये काय आहे, आंदोलन केलेच पाहिजे. काँग्रेस असलं तरी आंदोलन करा, कोणी असलं तरी आंदोलन करा चुकीच्या लोकांसाठी, चूक करत असतील तर. पण आजचे हे लोक हे हुकुमशाही लोकांसोबत लढत होते. हे RSSच्या विरोधात बोलताना दिसतात. भाजप कसे संघी लोक बसवलेले आहे, भाजपमध्ये कसे मागास आहे, गुंड लोक कसे आहेत, हे सगळं हे लोक बोलत आहेत ना, आंदोलन करणारे, आंदोलन करते. त्यामुळे तुम्ही असं कसं म्हणू शकता की हे बाबा भाजपला वाचवणार आहे? अरे नाही, जेवढ्या ठामपणे ते बोलत आहेत मी तर म्हणते समजून घ्यायला पाहिजे आपण. म्हणजे तुम्ही समजा असाल, काही लोक राहुल गांधींचे कट्टर समर्थक असतात, त्यांना असं वाटतं नाही राहुल गांधी यांना रिप्लेस करण्यासाठी वगैरे हे आणलं आहे. मला तसं नाही वाटत. आणि मी तर म्हणते आता आपलं ध्येय एवढंच आहे की आज जे चुकीच्या लोकांच्या हातात आपल्या देशाचं भारत माता ही जी गेलेली आहे तिला सोडवण्यासाठी सगळे फोर्सेस यांनी काम केलं पाहिजे. आणि आता खूप बरं आहे की राहुल गांधी जंतर मंतरवर दिसले नाही. अर्थात त्यांचा सपोर्ट होता, काँग्रेसचं सेवादलाचे लोक त्यांना मदत करत होते, काँग्रेसचे काही लोक भेटीलाही गेले होते जंतर मंतरवर. राहुल गांधी यांनी पण या सगळ्या आंदोलकांवर जेव्हा हिंसा झाली तेव्हा राहुल गांधींनी प्रधानमंत्र्याच्या घराच्या समोरच आंदोलन केलं की कसं काय हे करू शकतात म्हणून. आणि त्यामुळे मी तर म्हणते की हे सगळं जे आहे ते एकाच दिशेने जाताना दिसतंय, एकच फोर्स दिसते आहे. याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रियासुद्धा मित्रमैत्रिणींनो कमेंट करून नक्की सांगा. थांबते. थँक्यू सो मच.